माझ्या आईने माझ्या कॉलेजसाठी जमा केलेले सर्व पैसे चोरले आणि मग तिच्या आत्महत्येसाठी मला अडकवण्याचा प्रयत्न केला. माझं बालपण एका भयानक स्वप्नासारखं होतं. 5 वर्षांच्या वयापासून मी हिंसेच्या एका चक्रात अडकलो होतो. बेल्ट, कर्लिंग आयर्न, शॉवर रॉड्स. जर मी जेवण संपवलं नसतं किंवा उशिरापर्यंत जागा राहिलो असतो, तर ती माझ्यावर हल्ला करायची. माझ्या वडिलांनी दिलेल्या पैशांवर ती दारू आणि सिगारेटमध्ये खर्च करायची आणि मी शाळेत तेच तेच 5 कपडे घालून जायचो. जेव्हा मी 16 वर्षांचा होतो आणि मला माझा पहिला पगार मिळाला, फक्त $17, तिने ते चोरले आणि मला घराबाहेर काढलं. माझ्या लहान बहिणीला वाचवण्यासाठी मी शेवटी परत आलो. त्यानंतर परिस्थिती अजूनच बिघडली. तिने माझ्या कॉलेजच्या बस्तीचे सर्व पैसे चोरले. त्यानंतर तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेवल्याचा आरोप माझ्यावर केला. तिच्या विचित्र वागण्यामुळे शेवटी मी पोलिसांना फोन केला. तिला 1 दिवसासाठी अटक करण्यात आली. जेव्हा ती परत आली, तेव्हा तिने मला ईमेलद्वारे आत्महत्येची चिठ्ठी पाठवली आणि गोळ्यांचा ओव्हरडोस घेतला. ती वाचली पण कुटुंब माझ्या विरोधात गेले. आता मी माझ्या 17 वर्षांच्या बहिणीला एकट्याने वाढवत आहे. मी 10 वर्षे थेरपी घेतली, पण तो मानसिक धक्का अजूनही जात नाही. मी फक्त एक वाचलेला व्यक्ती नाही. मी त्या मुलाचा एक भुताटकी अवशेष आहे, ज्याने पूर्णपणे मोडून काढले होते.